नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडींचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बीड जिल्हा बंदला 100% प्रतिसाद। बीड शहरात व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मनोज जरांगेंकडून धनंजय देशमुखांचं सांत्वन। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यावर जरांगेंकडून धनंजय देशमुखांची भेट। देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसांच्या आत तातडीने निकाल द्यावा, अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच रस्त्यावर उतरणार। अखिल भारतीय सरपंच परिषदेचा सरकारला गर्भित इशारा। जालन्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निषेध सभा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अन्यथा बारामतीत अजित पवारांच्या घराला घेराव घालणार। बीडच्या केजमध्ये धनंजय मुंडेंविरोधात तरुण आक्रमक। अजित पवार, धनंजय मुंडे, कराडचे फोटो असलेले पोस्टर तरुणांनी जाळले। पोस्टरवर आकाची टोळी असा उल्लेख। सोलापूरच्या बार्शी तहसील कार्यालयासमोर धनंजय मुंडेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपीचा पाठीराखा धनंजय मुंडे असल्याचा आरोप। वाल्मी कराडला फासावर लटकवण्याची मागणी करत शिंदेच्या शिवसेनेचं ठाण्यातील टेंभी नाक्यावर आंदोलन। शिवसैनिकांनी टेंभी नाक्यावर वाल्मी कराडचा पुतळा जाळला। डोंबिवलीमध्ये वाल्मी कराड विरोधात शिवसेना आक्रमक। वाल्मी कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत निषेध व्यक्त। नाशिकमध्ये वाल्मी कराड विरोधात शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन। शिवसेना कार्यालयासमोर कराडच्या पोस्टरला प्रतिकात्मक फाशी देत निषेध। देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन। अलका टॉकीज चौकात जोरदार घोषणाबाजी। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात घोषणाबाजी। मराठा आंदोलकांचं धनंजय मुंडेंविरोधात आंदोलन। देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा। परभणीच्या पाथरीतील मराठा समाजाची प्रशासनाकडे मागणी। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्या धाराशिव बंदची हाक। मनोज जरांगेंच्या समर्थकांकडून बंदची हाक। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर ठिकठिकाणी पडसाद। पुणे महानगरपालिकेच्या विरोधात काँग्रेसचा धडक मोर्चा। महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस आक्रमक। काँग्रेस भवन ते पालिकेच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा। नागपुरात महानगरपालिकेविरोधात काँग्रेस आक्रमक। पालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन। कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या आवारात असलेल्या कुंड्या फोडल्या। जळगाव महापालिकेवर काँग्रेसचा मोर्चा काढून आंदोलन। शहरातील महापालिकेअंतर्गत येणाऱ्या कामांचे कंत्राटदार भाजपच्या नगरसेवकांचे असल्याचा काँग्रेसचा आरोप। चंद्रपूर महानगरपालिकेविरोधात काँग्रेसचं धरणं आंदोलन। लोकप्रतिनिधींची अनुपस्थितीमुळे नागरिकांच्या समस्या वाढत असल्याने प्रशासक राजवटीविरोधात आंदोलन। अमरावतीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं धरणं आंदोलन। आंदोलनात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे उपस्थित। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसचा सिंधुदुर्गात मोर्चा। शेतकऱ्यांची अवजारे आणि औषधांवर लावलेला जीएसटी रद्द करण्याची मागणी। मुक्ताईनगरमध्ये महायुती सरकार विरोधात तीव्र आंदोलन। विविध प्रश्नांसाठी काँग्रेस आक्रमक। स्थानिक प्रशासनाला निवेदन। जळगावच्या पाचोऱ्यात भारतीय जनता पक्षाविरोधात काँग्रेसचं धरणं आंदोलन। शेतीमालाला हमीभाव आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची काँग्रेसची मागणी। सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा। वन्य प्राण्यांकडून शेतीचं नुकसान होत असल्याने नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ होत असल्याने शेतकरी संतप्त। नाशिकच्या चांदवडमध्ये विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं धरणं आंदोलन। कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्यासह कर्जमाफी करण्याची मागणी। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये घरकुलाच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। येत्या 15 दिवसात मागण्या मान्य करण्याची मागणी। पुण्याच्या आंबेगावमधील पिंपळगाव घोडेत तहसील कार्यालयासमोर नागरिकांचं आंदोलन। पोरखडवाडी येथील बंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची स्थानिकांची मागणी। शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास आंदोलन पुकारणार। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांकडून 19 मार्चला मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा। साताऱ्याच्या वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाविरोधात 16 नगरसेवकांचा अविश्वास ठराव। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन सह्यांचं निवेदन दिलं।
पुण्यात टँकर चालकांकडून पाण्यासाठी जादा दर, उन्हाळ्यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ, परिणामी शहरात वेगवेगळ्या भागात टँकरसाठी वेगळे दर आकारल्याची तक्रार. नाशिकच्या चांदवड नगर परिषदेकडून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम, वाहतुकीस अडथळा ठरणारी सुमारे 100 अतिक्रमणं जमीनदोस्त. विरारच्या फुलपाडा रामचंद्रनगरमध्ये 272 किलो प्लास्टिक जप्त, महानगरपालिकेच्या प्रभाग समितीची मोठी कारवाई. बुलढाण्याच्या शेगावमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईला 192 झोपडपट्टी धारकांचा विरोध, आधी पुनर्वसन करा नंतरच अतिक्रमण काढा, झोपडपट्टी धारकांचा निर्धार. स्तनदा आणि गरोदर मातांना देणाऱ्या पोषण आहारात सापडला मेलेला उंदीर, रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोंडगाव अंगणवाडीत धक्कादायक प्रकार. भंडाऱ्याच्या लाखणीतील चांदणा परिसरात कालव्याचं काम अपूर्ण असताना पाणी सुटलं, शेतकऱ्यांचं नुकसान, भरपाईची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत, नाफेडमार्फत खरेदी बंद झाल्याने शेतकरी हवालदिल, बाजार समित्यांमधील खरेदी केंद्र जूनपर्यंत सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारीच्या काढणीला वेग, शेतकऱ्यांची लगबग सुरू, ज्वारीचे समाधानकारक उत्पादन होण्याची अपेक्षा. नांदेड जिल्ह्यात गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग, हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने गहू काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील हरभरा काढणीला वेग, मळणी यंत्राद्वारे हरभरा काढणीला शेतकऱ्यांची पसंती. नांदेडच्या बाजारपेठेत लाल चण्याची आवक वाढली, आडत बाजारपेठेत चण्याला 5,900 रुपये प्रति क्विंटल दर. पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा कोंडेंना अज्ञाताकडून सायकलनं धडक देऊन शिवीगाळ, पोलीस कर्मचाऱ्याकडे मदत मागितली तर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्यास सांगितलं, कोंडेंचा दावा. नागपूरमधील मानकापूरमध्ये बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात देहविक्रीचा प्रकार सुरू असताना छापेमारी. दरम्यान पोलिसांकडून वाचण्यासाठी एका आरोपीची अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरून उडी, घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर. लातूरच्या नांदगाव टोलनाक्याजवळ दुचाकीस्वाराच्या निष्काळजीपणामुळे बसचा अपघात, अपघातात 36 प्रवासी जखमी, बाईक चालकाचा शोध सुरू. नागपूरच्या घासबाजार परिसरात शिवीगाळ करण्यापासून रोखल्याने ज्वेलर्सच्या दुकानाची टोळक्याकडून तोडफोडीत दुकानाचं मोठं नुकसान, घटना सीसीटीव्हीत कैद. बुलढाण्यात मालवाहू पिकअपच्या धडकेत जळगावातील मजुराचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल, आसलगाव नजीकची घटना. नाशिकच्या घोटी-सिन्नर महामार्गावर कंटेनर खाली येऊन 2 जणांचा मृत्यू, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल. अमरावतीत राज्य राखीव दलाच्या पोलिसांच्या निवासानी चोरीची घटना, मध्यरात्री चोरट्यांनी 10 निवासस्थानं फोडल्याची प्राथमिक माहिती, चोरांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास. बारामतीच्या पानसरेवाडी शिवारात अवैध अफूच्या शेतीवर कारवाई, 76,000 रुपये किमतीची सुमारे 8 किलो 497 ग्रॅम अफूच्या बोंडासह झाडे हस्तगत, सुपा पोलिसांची कारवाई. अकोल्याच्या आपातापा येथे शेतकऱ्यांची 13 क्विंटल तूर चोरीला, शेतकऱ्यांचं 91,000चं नुकसान. सोलापूरच्या करमाळा शहरातील प्रवीण सुरवसे यांच्या दुकानांची तोडफोड, सुरवसेंनी लाथाबुक्क्यांनी मारहाण, तिघांविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळ बांबर्डेंचं तलाठी कार्यालय जळालं, जुने दस्तऐवज जळून खाक, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, सुदैवानं कार्यालयातील कम्प्युटर सुस्थितीत. जालन्याच्या मंठा तालुक्यातील केदारवाडी भव्य बैलगाडा शर्यत, मोठ्या संख्येने बैलगाडा मालक सहभागी, नागरिकांनी बैलजोड्यांचा थरार अनुभवला. सोलापूरच्या माळशिरसमधील पुरंदावडेत उद्या बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार, या स्पर्धेसाठी 400 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. अमरावतीत भर दिवसा वाघाचा दुचाकी स्वारावर हल्ला, चिखलदराच्या खोगंडा बीट जंगल परिसरातील ही घटना. दरम्यान खासदार बळवंत वानखेडेंकडून मृतकाच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट, वाघाचा बंदोबस्त करण्याचं आश्वासन. ताडोबाच्या झरी कोळसा रेंजमध्ये शिवानी वाघीण वास्तव्यास, वाघिणीचे पिल्लांसोबत खेळतानाचं दृश्य वन्यजीव प्रेमी पियुष आखरेंनी कॅमेऱ्यात टिपलं. साताऱ्यात सोनगाव समंत निंबी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 100 वर्ष पूर्ण, शाळेचा शतकपूर्ती महोत्सव सोहळा संपन्न, आमदार शशिकांत शिंदेंच्या हस्ते माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ धाराशिवच्या उमरग्यात 40 दिवसांचा बलिदान माज, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दररोज संध्याकाळी प्रार्थना, मोठ्या संख्येने शिवप्रेमींचा या प्रार्थनेत सहभाग.
मार्च अखेरमुळे गोंदियात मालमत्ता कर वसुलीसाठी नगर परिषद कर विभागाची धावपळ. 26 दिवसात कर विभागाला तब्बल 5,39,07,717 रुपयांचा कर वसुलीचे टार्गेट. जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेचा 7वा टप्पा 10 मार्चपासून राबवण्यात येणार. ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत. शिक्षक सहकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश. जळगावात घरपट्टी पाणीपट्टी न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई होणार. नगर परिषदेकडून 30 कर्मचाऱ्यांची 5 पथकं तैनात. जवळपास 2,500 थकबाकीदार मालमत्ता धारकांना नोटीस बजावल्या. नांदेडमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन अर्ज स्वीकृतीसाठी विशेष मोहीम. 31 मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याचं आवाहन. चंद्रपूर जिल्हा बँकेच्या तत्कालीन 6 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सीईओंवर गैरव्यवहाराचा ठपका. 3 कोटी रुपयांचा वसुलीचे आदेश. संचालकांच्या बैठकीत चौकशी अहवाल सादर. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून बुलढाण्याच्या आसलगावात स्वच्छता अभियान. परिसरातील सरपंच सदस्य तसंच शेकडो नागरिकांचा मोहिमेत सहभाग. साताऱ्याच्या पाटणमध्ये निनाई नवसारी देवीच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचे सामने. पहिल्या क्रमांकाचे 1,51,000 रुपयांचे बक्षीस देऊन पैलवान माऊली जमदाडे यांचा सन्मान. कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात. रत्नागिरी जिल्ह्यात 1,315 तर सार्वजनिक आणि 2,854 खासगी होळ्या. गावोगावी ग्रामदेवतांच्या पालख्या सजणार. वाशिममध्ये शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी विविध उपक्रम. धाराशिवमधील नवनियुक्त जिल्हाधिकारी कीर्ती पुजारांकडून सायकलवरून शहराची पाहणी. शहर स्वच्छ सुंदर अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला जलपर्णींचा विळखा. एरजांड आंबेशिव परिसरात नदीपात्रात पाण्यावर जलपर्णींचं आच्छादन. नदीतील जलचरांचं अस्तित्व धोक्यात.